आता मी हे बनवलंय ना लवंग लतिका, खाज्याच्या वरचं झालंय, एकदम मस्त मिठाई झाली, भारी मिठाई झाली आहे, खूपच छान झालंय बघा एकदम खाज्या. आणि आतलं जेव्हा ते तोंडात येणार ना तेव्हा ते अजूनच मजा येणार. आता आपण तोडून दाखवते तुम्हाला. बघा हे मावा आहेत मध्ये एकदम प्युअर मावा, फ्रेश वरचं मावा. पीठ पण वाटत नाही, ते पीठ आहे म्हणून एकदम छान वाटते खायला. एकदम छान झालंय, दिसायला पण सुंदर झालंय. नमस्ते, आज मी दिवाळी स्पेशल लवंग लतिका बनवते आहे. तुम्हाला दाखवते कशी बनवायची ती. इथे मी पाव किलो मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप घी टाकायचं आहे. पाव कप घी टाकून आहे ना असं मिक्स करायचं पहिलं. आता बघा घी टाकलंय आणि असं चांगलं बघा सारखं करून घेतलंय मैदा. आता त्याच्यामध्ये थोडा थोडा पाणी टाकत आहे ना आपल्याला त्याचा पुरी सारखा आटा बनवायचा आहे. तर आपल्याला जेवढं पाणी लागेल ना तसं आपण घट्ट एकदम पीठ मळून घ्यायचा. पुरीचा आपण मळतो ना तसं, म्हणजे एकदम पातळ चपातीचा मळतो तसं नाही. मस्त पुरी सारखा पीठ मळून घ्यायचा, एकदम पातळ नाही एकदम घट्ट नाही, म्हणजे असं एकदम थोडा टाईट मळायचा. आता हे आपल्याला पीठ आहे ना 20 मिनिटं झाकून ठेवायचा. 20 मिनिटासाठी झाकून ठेवते. आता मी ते गॅसवर पॅन ठेवलाय आणि आपल्याला हा खवा घेतलाय, 150 ग्राम खवा आहे. खवा मावा है ना 150 ग्राम आहे. हा थोडा आहे ना चांगला फ्राय करून घ्यायचा जरा. आता फ्राय करायला किती टाइम लागतो मी तुम्हाला दाखवतो. आणि गॅस कसा ठेवायचा? मीडियम ठेवलाय. मीडियम. थोडा त्याचा कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचा. इथे बरोबर आपल्याला 1.5 मिनिटं झाली. अजून 2 मिनिटं चांगला फ्राय करत राहायचा, थोडासा फ्राय करायचा. कलर थोडा चेंज व्हायला पाहिजे ना. असा गोळा होतो तोच गोळा फिरवत राहायचा. इथे बरोबर आपल्याला 3 मिनिटं झाली मम्मी. चांगले आता 3 मिनिटं मी चांगला फ्राय केलाय. तो असा पातळच होत राहतो, जेवढं फिरवत राहणार ना तेवढा तो असा पातळ होत राहणार. पण आपण किती 2-3 मिनिटं आपलं ढवळून घ्यायचं असं चांगलं फिरवून आणि आपण गॅस बंद करायचा. आता हा आपला थंड व्हायला द्यायचा. थंड झाला की चांगला होणार तो. आणि आता विचारतील दिल कुठे? दिल वरती गेली झोपायला. आता आपला मावा बघा थंड झालाय. आता त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकते, पिठी साखर आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचं आहे. हे आपले 2-2 चमचे काजू आणि बदाम बारीक केलेले आहेत. 10 काजू 10 बदाम ना. आपली वेलची पावडर टाकूया थोडीशी, पाव चमचा वेलची पावडर. आपलं सारण बघा मस्त झालंय, हाताने सारखं केलंय मी. आता इथे पिठाला पण आपले 20 मिनिटं झाली आहे बरोबर. एकदम चांगलं टाईट झालंय पीठ. आता आपण एका जागेवर बसून करूया. पीठ आपलं मस्त छान झालंय एकदम. जास्त पातळ नाही जास्त सुक्का नाही झालाय. आता मी इथे 15 गोळे बनवले आहेत पुऱ्या लाटायला. मग तसंच आता ह्याचे पण 15 सारणाचे गोळे बनवायला पाहिजे ना. आता 15 सारणाचे गोळे बनवते छोटे छोटे. असे पुऱ्या लाटून घ्यायचे गोल एकदम. ही झाली फर्स्ट आपली लवंग लतिका. पाकिट बनवला, त्याच्यानंतर लवंग टोचली त्याच्यावर. पुऱ्या लाटले. आता ही प्रोसेस दाखव. आता याच्यातला आपला एक वाटा उचलायचा आणि याच्यावरती ठेवायचा आणि स्प्रेड करायचं असं जरा. आता त्याच्यावरती एक बाजू अशी ठेवायची, दुसरी बाजू अशी ठेवायची. नाही चिकटलं तर पाणी नाही वापरायचं. चिकटलं तर पाणी लावायचं. थोडं पाणी घ्यायचं असा. त्याच्यावरती ही बाजू झालं. आणि त्याच्यावर आपली एक लवंग अशी चांगली फुलवाली पाहिजे. हे बघा आम्ही सर्व जाड जाड काढून घेतली बघा लवंग. हे बघा अशी टोचायची. झाली लवंग लतिका. ही मम्मीने बनवली, ही ते मी बनवली. आता आम्ही सर्व एक बनवून घेतो फटाफट.
ऑलमोस्ट आपले सर्व रेडी झालेले आहेत. हे बघा, हे हे तसेच आपल्याला भरून घ्यायचे आहेत. आता ते दिसतात छान आहेत. हे जाऊ घेऊन किचन मध्ये. हे पण ठेवून देते ना त्याच्यामध्ये. आता इथे आपल्याला तळायचे आहे. तेल तापायला ठेवलंय आणि इथे आपण पाक बनवूया. आता इथे बघा 1 वाटी साखर घेतली आहे. गॅस नाही पेटवलाय अजून. आणि त्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे. अर्धा माप. अर्धा. आपली एकीकडे तळून होईपर्यंत एकीकडे पाक बनेल ना. आता इथे तेल आपलं तापलंय बघा. तेलामध्ये एक एक आपली लतिका सोडायची, लवंग लतिका. आता इथे आपण तेलामध्ये एक एक सोडूया. जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील ना तेवढे सोडायचे. तर इकडे आपल्याला 1.5 मिनिटं झाली मम्मी. हा, तर तेलात टाकले बघा. तेल कसं हलतंय. आता हे आपले एक एक लवंग लतिका फिरवून घ्यायची. आता आपल्याला पाकामध्ये आहे ना, आपल्याला दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची, 1/2 चमचा कमी. पाक आपला कसा बनवायचा, साखरेला उकळी आली ना की आपण 2-3 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचा. मग आपला पाक बनतो घट्ट. आता मी गॅस बारीक केलाय कारण आता मला इथे आहे ना हे आपल्याला तळून काढायचे आहे. इकडे आपले मस्त फ्राय झालेत आहे. आता सफेद असल्यामुळे त्याला आहे ना जास्त कलर नाही ना. इथे बरोबर तरी मम्मी तुला 5 मिनिटं लागलीत. हा, 5 मिनिटं लागणारच ना. आता आपला तिथे दुसरा बॅच, एक बॅच झाला. पाक आपला मस्त बांधलाय. आता थोडा आहे ना थंड व्हायला पाहिजे. पाक बंद झालाय. थोडा थंड झाला ना तो 2 तार होईल बरोबर. आता गॅस बंद करते. पाक आपला मस्त छान बनलाय. आता ते काय बोटाने दाबून दाखवायची गरज नाही. आपण काय करायचं, पाणी पण आपण कमी टाकलं. 1 वाटी साखर, अर्धा वाटी पाणी, म्हणजे ते आटवायला जास्त लागत नाही. 1 वाटीला 1 वाटी टाकलं तर आपल्याला अर्धा तास गरम करायला लागेल पाक. आपल्याला असं चिपचिप दाखवायचं असतं ना तेव्हा म्हणजे ते जास्तच आपल्याला गरम करायला लागेल. आता आपण पाणी कमी टाकलंय आणि त्याच्यानंतर 2-3 मिनिटं चांगल्या उकळी काढून घेतली. म्हणजे पाक एकदम छान झालाय. आणि आता थंड करून घेतला. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे त्याच्यामध्ये एक एक सोडायचे. पाकामध्ये टाकून 1 मिनिट ठेवायचे. असे आधी जेवढे राहतील तेवढे टाकायचे पाकामध्ये. आता आपण पहिले पाकात टाकले ना त्याने 1 मिनिट झालाय. 1 मिनिटाने ते बाहेर काढायचे. पाक धरायचं असं एका साईडला, चमच्याने पाक कढईत काढायचा. भारी वाटतं ते. अजून थंड झाल्यावर तर पाक सुकेल ना तेव्हा अजून भारी वाटेल. तर इथे बघा आपली रेसिपी रेडी आहे एकदम, लवंग लतिका. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. लवंग लतिका लकापते एकदम चकाकते, एकदम शाईन मारते. टेस्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, आता येणाऱ्या दिवाळी म्हणजे आता आपली इथं दिवाळी येतेच आहे, त्यामध्ये आपण खाजा बनवतो ना, तर खाजा व्यतिरिक्त आपण काहीतरी असं नवीन आयटम बनवू शकतो. खाजा गोड असं तर हे सुद्धा गोडच आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. तर आता ती बाईट, त्याच्यामध्ये लवंग आहे. खाजा टाईपच वाटतंय ना. पण खाज्यामध्ये कसं आतमध्ये सारण नसतं, त्याच्यामध्ये सारण नाही ना. हे ऍड ऑन झालं. मी तर असं म्हणेल की खाज्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा आपण काहीतरी बनवलं ना, म्हणजे मावा टाकून, तर ही रेसिपी, ही खाज्याच्या वरची टाईपची रेसिपी झाली मम्मी. मग मिठाई झाली. लय भारी लागतंय. असं बनवा, एकदम सोपं आहे बनवायला, काय नाही कठीण आहे. आणि जेव्हा ते मावा येते ना बाईट मध्ये, एकदम म्हणजे एकदम छान लागते. तू ते खवा मावा किती आणला? 150 ग्राम. 60 रुपये. 60 रुपयाचा 150 ग्राम येतो बघा. आणि 2 कप पीठ घ्यायचा मस्त पैकी. आणि ज्यांना लवंग आवडत असेल त्यांनी लवंग सुद्धा. मी तर नेहमी मला म्हणतो की मला खाजा आवडतो. खाजा तर आवडतच, असं नाही की ह्याच्यामुळे मी खाजा नाही आवडत. खाजा तर आवडते, पण हे तर मला जास्त आवडायला लागलंय, कारण ह्याची कोटिंग आपल्या खाज्यासारखी झाली आहे
आणि आतमध्ये मावा एकदम छान लागते. ते मस्त झाले, भारी झाले एकदम. आता बनवाच तुम्ही या दिवाळीला. आणि त्याच्या मध्ये ना ते लवंगचं जरा फ्लेवर येते मध्ये मध्ये.